आसाम विधानसभा निवडणुकीसाठी तसं तर 126 जागांवर निवडणूक प्रचार सुरू आहे. पण काही जागा अशा आहेत जिथे लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये न होता तर काही बंडखोरांमुळे ही लढत तिरंगी आहे. आणि त्यामुळेच या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यापैकी एक आहे आसामची राजधानी गुवाहाटीला लागून असलेला दिसपूर विधानसभा मतदारसंघ, जिथे 3 पैकी 2 उमेदवार असे आहेत ज्यांचा पूर्वी भाजपशी संबंध होता आणि जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या 36 तास आधीपर्यंत काँग्रेस पक्षाचे खासदार होते. तुम्ही काँग्रेसमध्ये होता, आता भाजपचे उमेदवार आहात आणि इथे भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी नाही, हे खूप स्वाभाविक आहे. पहिले जे या मतदारसंघासाठी हे प्रत्येक राजकीय पक्षात होतं. काँग्रेसमध्ये तर खूप जास्त होतं. तुम्हाला माहीत आहे, काँग्रेसमध्ये तर तोडफोड होते. इथे तर काहीच झालं नाही, त्यामुळे हे तर स्वाभाविक आहे. निवडणुकीच्या अंतर्गत लोकशाहीमध्ये लोक जे काम करतात, तिकीट तर एकाच माणसाला, एकाच व्यक्तीला मिळणार ना. म्हणूनच ही एक खूप नैसर्गिक प्रतिक्रिया. पण ते आता काही आव्हान नाही, काही अडचण नाही. प्रद्योत बोर्दोलोई एक खासदार होते. आमदार का बनू इच्छितात? माझा आमदार बनण्याचा कोणताही इरादा नव्हता. मी यापूर्वी 4 वेळा आमदार झालो होतो. आसाममध्ये मी 15 वर्ष मंत्री होतो. पण माझा जो संसदेचा कार्यकाळ आहे, तुम्हाला माहीत असेलच की ही माझी दुसरी टर्म होती आणि माझा कार्यकाळ जून 2029 पर्यंत आहे. साडेतीन वर्षांचा कार्यकाळ अजूनही बाकी होता. पण त्या दिवशी 19 मार्चला मी जेव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी त्याच वेळी मी संसदेचाही राजीनामा दिला. माझा 3.5 वर्षांचा जो कार्यकाळ बाकी होता, तोही सोडून मी आलो. पण त्यावेळी पुन्हा आसाम विधानसभेत निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. हे मला भाजपच्या उच्च नेतृत्वाने सांगितले की तुम्ही हे केले पाहिजे. जो व्यक्ती काँग्रेसशी निष्ठावान राहिला नाही, तो भाजपशी निष्ठावान लॉयल कसा असेल? अशी गोष्ट नाहीये. ही गोष्ट चुकीची आहे की मी नेहमी काँग्रेसचा निष्ठावान राहिलो. पण ते जर तुमचा हाच मुद्दा पकडून बसले तर तुम्ही काय करणार? ज्या काँग्रेसमध्ये मी काम करायचो, ती काँग्रेस आता राहिली नाही. जी काँग्रेस आतून पोखरली जात आहे, ती काँग्रेस आता राहिली नाही. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहाजी असोत, ते बोलतात की जे आधीचं काँग्रेस सरकार होतं त्यात भ्रष्टाचार खूप जास्त होता. तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री होता. तुम्ही डू यू सबस्क्राईब टू दिस ॲलिगेशन? नाही, भ्रष्टाचार तर थोडाफार होत होता, पण ते माणसावर अवलंबून असतं. माझ्या 15 वर्षांमध्ये माझ्या विरोधात तुम्ही शोधून दाखवा. माझ्या विरोधात एकही कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये. धन्यवाद. भाजपला आसाममध्ये काही लोकांनी स्थापित केलं. त्यात तुम्हीही एक होता आणि आज तुम्ही बंडखोर आहात. असं का? ॲक्च्युली असं आहे, बघा, आम्ही वाजपेयीजींच्या आदर्शांना पाहून भारतीय पक्षात आलो. कारण आमच्या आसाममध्ये एक खूप मोठं आंदोलन झालं होतं 1979 पासून 1985 पर्यंत. तर त्या आंदोलनात काय झालं? वाजपेयीजींच्या नेतृत्वाखाली भाजप आसामसोबत उभा राहिला. तर त्यावेळी आम्ही शाळेत, कॉलेजमध्ये मुलं होतो. तर त्याच वेळेपासून वाजपेयीजींचा आदर्श घेऊन आम्ही लोकांनी, जेव्हा आमचं कमीत कमी 20 वर्ष झालं, तेव्हापासून आम्ही भाजपमध्ये यायला लागलो. आणि इथे तर भाजपची काहीच परिस्थिती नव्हती. तर आम्ही लोकांनी खूप मेहनत केली. कमीत कमी आजपासून 35 वर्षांपूर्वीची जुनी गोष्ट आहे. तर हे घेऊन मी आलो. जेव्हापासून काँग्रेसमधून पक्षात यायला सुरुवात झाली, तेव्हापासून असं झालं की आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना प्रत्येक पदावरून हटवून त्या लोकांनी बसणं ही एक सामान्य गोष्ट झाली. तर ह्यावेळी पण असं झालं की तिकीट जाहीर करण्याच्या 1-2 दिवस आधी एक माणूस, जो काँग्रेसचा खासदार, मेंबर ऑफ पार्लमेंट होता, त्याने स्वतः मागणी केली होती
की त्याच्या DNA मध्ये काँग्रेस आहे. प्रद्योत बोरदोलोई नाव आहे त्यांचं. तर अचानक तो पक्षात सामील झाला आणि अचानक त्याला इथून दिसपूरमधून उमेदवारी दिली. तर त्याच्या विरोधात एका काँग्रेसवाल्याला साथ देणं आमचे आदर्श मानत नाहीत. तर म्हणून स्वाभिमानी आहे म्हणून मी पक्ष सोडला. तुम्ही स्वाभिमानी आहात तर तुम्ही हे मानता की इथे एक भाजपचा अधिकृत उमेदवार आहे आणि एक भाजपचा मूळ उमेदवार आहे. एक DNA काँग्रेसवाला उमेदवार आहे, एक काँग्रेसचा पण आहे आणि मी एकटा जुना, जो भाजपने काढून टाकल्यावर भाजपबद्दल चांगला विचार करून लढणारा मी आहे. हेमंता बिस्वा शर्मा यांच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? कारण भाजपचे तर सर्वा शर्मा आणि सर्व काही तेच आहेत. तेच सर्व काही आहेत. ते आता मालक आहेत. भाजप आसाममध्ये एक कंपनी झाली. हेमंत बिस्वा शर्मा त्या कंपनीचे मालक आहेत आणि हेमंत बिस्वा शर्मांच्या वर आणखी कोण मालक आहे हे माहीत नाही. त्यांच्यावर दिल्लीतून एक पॉवर आहे ज्यामुळे त्यांना कोणीही हलवू शकत नाही. पण त्यांचा विरोध करणारे आमच्यासारखे दमदार लोकही आहेत. म्हणूनच त्यांच्या त्या सिद्धांताला विरोध केलाय. तर जनता तुम्हाला साथ देत आहे. तुम्ही बघा, निकाल बघा. संपूर्ण जनता साथ देत आहे. संपूर्ण जनता आमची साथ देत आहे. तर हे पक्षासाठी ठीक नाहीये. आज 35 वर्ष तुम्ही विचार करा ना. स्वतःचं करिअर सोडून आम्ही लोकांनी भाजपचं करिअर घडवलं. तर अशी परिस्थिती होणं ठीक नाहीये. पक्षासाठी ठीक नाहीये. आणि जी एक आणखी गोष्ट आहे, एक नंदिता गार्लोसा जो मिनिस्ट्री होता गेली 5 वर्ष त्याला काँग्रेसमधून आणलं होतं 5 वर्षांपूर्वी. आणताच त्याला तिकीट देऊन टाकलं. MLA बनला, मंत्री बनला. यावेळी त्याला तिकिटातून वगळलं तर तो पुन्हा काँग्रेसमध्ये गेला. तर ही जी लोक काँग्रेसमधून येत आहेत ती स्वतःसाठी येत आहेत, स्वतःच्या फायद्यासाठी आहेत, पक्षाच्या फायद्यासाठी आलेली नाहीत. उद्या जर काही झालं तर हे जसं नंदिता गार्लोसा एका आठवड्यापूर्वी परत गेलं, मग काँग्रेसकडूनही लढत आहे, तर असंच होणार ना. ही लोक तर फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात. तुम्ही मोदीजी, शाह साहेबांना कोणालाही आवाहन केलं नाही, बोलला नाहीत. अरे भाईसाहेब, आम्हाला 1 वर्षभर त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही आणि काँग्रेसमधून येणाऱ्याला 24 तासात अपॉइंटमेंट मिळून जाते. ही काय गोष्ट? मोदीजींना मी 99 साली माझ्या गाडीतून त्यांना शिलांगला घेऊन गेलो होतो आणि त्यानं शिलाँग म्हणजे मेघालयमध्ये प्रवेश करण्याआधी स्वतः सांगितलं की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मेघालयला जाते. आणि ते मोदीजी त्या बैठकीत बसले होते ज्यात माझं नाव कापलेलं आहे, नामकार्य. तर कदाचित मोदीजींना ही बातमी कळली तर किमान मोदीजींना वाईट वाटेल की आम्ही अशा माणसाला कापलं जो 99 सालापासून स्वतः आमच्या गाडीतून गेला होता आणि 99 पासून आजपर्यंत, म्हणजे आजपासून 1 आठवड्यापूर्वीपर्यंत पक्षासाठी काम करत आहे. काँग्रेसची एकदा काँग्रेस सरकार यायला पाहिजे. दिसपूरची जी जागा आहे, आता जागेची जी लढाई आहे, एक थेट काँग्रेसवरच्या आस्था आणि निष्ठेने मी काँग्रेस पक्षाकडून लढत आहे. आणि जे भाजपचे उमेदवार आहेत, खासदार प्रद्योत बोरदोलोईजी, ते खरं तर भाजपचे नाहीत. आम्ही लोक याला काँग्रेस JP म्हणत आहोत. ते हेमंत बिस्वा शर्मांचे भाजप आहे. त्यामुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, मला वाटतं ते लोक सुद्धा त्या काँग्रेस JPला मत देणार नाहीत. कारण भाजपचे जे वरिष्ठ, जे जुने कार्यकर्ते, ज्या लोकांनी पक्ष बनवला, त्याच लोकांना निराश करून आपल्या सोयीसाठी जे केलं त्यात त्यांना मदत होणार नाही. आणि मला वाटतं की भाजपहून आलेला जो जनता दल स्वतंत्रपणे लढत आहे, तो सुद्धा भाजपचीच मतं घेईल. तर म्हणूनच तुमची लढत कोणाशी आहे? मला वाटतं माझी लढत प्रद्योतजी यांच्याशी होणार नाही. माझी लढत जनता दलाशीच होईल. आणि सध्या शेवटी आम्ही फक्त इथे तर भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचा बालेकिल्ला होता. पण आता भाजपच्या कार्यकर्त्यांना हे समजलं आहे की भाजपचे जे कार्यकर्ते ज्यांनी पक्ष बनवला त्या लोकांना बाजूला सारून हेमंत बिस्वा शर्माने त्यांचे जे जुने काँग्रेसचे सहकारी आहेत, ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स रेड कार्पेट खाली आहेत, त्या सर्वांना एकत्र करून 28 सदस्य सर्व काँग्रेसच्या लोकांना तिकीट दिलं आहे. तर आता भाजपच्या लोकांना हे समजलं आहे
की जोपर्यंत हिमंत बिस्वा शर्मा राहतील तोपर्यंत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना काही भविष्य नाही. इथे एक योजना आहे जी निवडणुकीच्या ठीक आधी आणि 9 दिवसांच्या योजनेत 9,000 रुपये 40 लाख महिलांच्या खात्यात टाकण्यात आले. तुमची प्रतिक्रिया? असं तर बिहारमध्ये पण टाकलं होतं. 1 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 टाकले होते. पण निवडणुकीच्या वेळी काय झालं? त्यांना तर व्याज परत करण्याची नोटीस आली. तर आमच्या आसामच्या ज्या महिला आहेत त्या सरस्वती सारख्या आहेत. पण आधी पाहिलं की या लोकांनी दिलं आणि नंतर परत घेतलं. पण या लोकांना पण समजलं की 9,000 मतांसाठी दिले आहेत, आमचाच पैसा आम्हाला दिलाय, म्हणून ते लोक पण यावेळी मत भाजपला देणार नाहीत. कारण सगळ्यांना माहित आहे की 2 लाख कोटींचं कर्ज जे त्या जनतेवर आहे, एका हातानं ते 1,250 रुपये देत आहेत, दुसऱ्या हाताने ते 57,000चं सरकारचं जे कर्ज घेत आहेत. त्यामुळे सगळ्यांना हे समजलं आहे. मला वाटतं की ते लोक पण यावेळी काँग्रेसलाच मत देतील. तुम्ही भाजपमध्ये पण होता, आता काँग्रेसमध्ये आहात. काय फरक आहे? मी 17 वर्ष भाजपमध्ये राहिले. गांडोलनमध्ये मी भाजप सोडून आले. जेव्हा भाजप सत्तेवर होता तेव्हा मी रिकाम्या हातानं भाजपमधून आले. प्रद्योतजींमध्ये एवढा दम नाहीये. त्या लोकांना काँग्रेसने बनवलं, सांभाळून एवढा मोठा नेता बनवलं. निवडणुकीला 1 महिनाही नाहीये, तर ते लोकपक्ष सोडून आपल्या सोयीसाठी निघून गेले. म्हणूनच लोक बघत आहेत. मी काँग्रेसमध्ये तेव्हा सामील झाले जेव्हा काँग्रेस सत्तेत नाहीये. तेवढा दम तर माझ्यात आहे. मी आव्हानं स्वीकारते. म्हणूनच मला वाटतं की यावेळी गुवाहाटी दिसपूरमध्ये मागच्या वेळी मी संसदेची निवडणूकही लढले. 6.5 लाख मतं मला मिळाली. ह्या मतदारसंघातील 50,000पेक्षा जास्त लोकांनी मला मत सुद्धा दिलं. ह्यावेळी लोक मला लाखोच्या वर मतं देतील. मी जिंकू शकेन ही माझी आशा आहे.